नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र किशोर पुढे. आज मित्रांनो जमीन सजीव सुपीक आणि निगेटिव्हिटी घालवण्यासाठी एक सरळ आणि सोपा मार्ग दाखवतो मित्रांनो. 100 ग्राम तुरटी आणि 100 ग्राम अग्निहोत्र भस्म, जी अग्निहोत्र आपण विभूती म्हणतो ती. तर काय करायचं मित्रांनो, आपण शेताला जसं पाणी सोडतो, तुम्ही मोकळं पाणी फ्लड पाणी सोडा किंवा स्प्रिंकलरनी सोडा किंवा ड्रिपनी सोडा. तर ह्या ड्रामामध्ये काय करायचं, 200 लिटरच्या ड्रामामध्ये 100 ग्राम आपलं तुरटी टाकायचं, 100 ग्राम आपले अग्निहोत्र भस्म टाकायचं आणि काय करायचं, 24 तास राहू द्यायचं. आणि हे 24 तास फर्मेंटेड झालं का हे आपल्या जमिनीला स्प्रिंकलरनी सोडा, तुम्ही ड्रिपनी सोडा की हे. त्यांनी काय होतं मित्रांनो, तुमच्या शेतीतले जमिनीतले जे काही निगेटिव्हिटी आहे, निगेटिव्हिटीमध्ये मग त्याच्यात तुमचे निगेटिव्ह पॅथोजेन्स असेल, जमिनीतल्या ज्या काही बुरशा असेल किंवा जमिनीतले जे काही रोग असेल ते पण जातात मित्रांनो यांनी, आणि जमीन आपली पॉझिटिव्ह होते मित्रांनो. तुम्ही किती उपाय केले, 90% तुम्ही कोणत्याही प्रॅक्टिसेस केल्या, सजीव जल टाकला, जीवामृत टाकलं, खत टाकलं, न्यूट्रिशन दिलं, तरी पण तुम्ही या गोष्टी सक्सेस होऊ शकत नाही. जोपर्यंत शेतातली आपण निगेटिव्हिटी घालवत नाही तोपर्यंत आपण कोणत्याच गोष्टी सक्सेस होत नाही. 90 सांगितलं तुम्हाला मित्रांनो की 90% काही प्रॅक्टिसेस करा आणि 10% फक्त 10% हे 10% आहे काय, आपलं हे तुरटी आणि अग्निहोत्र भस्म 10% हे जोपर्यंत करत नाही मित्रांनो तोपर्यंत आपण ह्या गोष्टी सक्सेस होत नाही. सेंद्रिय शेती जर करायची आहे मित्रांनो, सर्वात आधी निगेटिव्हिटी शेतातली घालवल्याशिवाय तुम्ही सक्सेस होऊ शकत नाही मित्रांनो. तर म्हणून सगळ्यात आधी हा उपाय करायचा मित्रांनो. तर मित्रांनो काय करायचं झालं, 20 लिटरच्या बॅरलमध्ये 100 ग्राम तुरटी टाकली, 100 ग्राम अग्निहोत्र भस्म टाकलं. अग्निहोत्र भस्मामध्ये मित्रांनो काय राहते, हा ॲक्टिवेटेड चारकोल राहतो. जो आपण अग्निहोत्रातून जे निर्माण होते मित्रांनो, हा ॲक्टिवेटेड चारकोल राहतो मित्रांनो. यांनी ही तुम्ही कुठेही टाका, तुमच्या किती खराब पाणी असेल त्याच्यात टाका, हे अग्निहोत्राचं काम आहे की हे पाणी स्वच्छ करते, निर्मळ करते आणि हे पाणी तुमचं जे आहे ते पॉझिटिव्ह म्हणजे चार्ज करते मित्रांनो. हे टाकलेलं पाणी तुम्ही प्यान, तुरटी थोडंसं मिसळून घ्यायची आणि हे थोडंसं आपलं भस्म टाकायचं 1 चम्मच, आणि हे जे पाणी जे प्यान तुम्ही न्यूट्रल होता मित्रांनो. ज्यांना बीपीचा त्रास आहे, हाय ब्लड प्रेशर आहे, काही असेल तर मित्रांनो यांनी न्यूट्रल होते, नॉर्मल होते माणूस मित्रांनो. हा एक उपाय, सरळ उपाय करून घ्यायचा मित्रांनो. तर आपण आपल्या शेतीसाठी हा उपाय करायचा मित्रांनो आणि आपलं जीवन सुलभ करायचं मित्रांनो. सेंद्रियसाठी एकदम सरळ सोपा मार्ग आहे मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.